सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्येचं आणि सकल कलांचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. उपस्थित रसिकांचं सानंद स्वागत. मन, मेंदू आणि मनगट या ब्रीद वाक्याला अनुसरून समाज सेवा संघ मंडळ मोरेगल्ली पाटण सहर्ष सविनय सादर करीत आहे एक विचार प्रबोधन पर तुफान विनोदी सजीव देखावा. लाडकी बहीण, लाडकी बहीण. कसं रील केले रे. कुठलं आता बघितलीस आता बघितले म्हणजे मला पाठवते बस तेवढ्याच्या आधी आले की मागं मग पाठवायचं होतंच मला तू ते ना मीटिंगचं काय रे. मीटिंगचा आलं बघा हे पोरांनो, काय चाललंय तुम्हाला? काय अकला बिकला का आहेत का नाहीत? बघेल तेव्हा मानाखाली त्या मोबाईल मध्ये टिचिप 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 करत बसताय. हा अरे बाहेर जरा डोळे उघडून बघा, जगात काय चाललंय काय माहिती आहे का नाही तुम्हाला? अरे या मोबाईलच्या पायी पोरांचं डोळं गेलं, कान बहिरं झालं, कुबाड बाहेर आलं, अशी पोक काढून चालत्यात सगळी. गोंद्या ऐकलास काय सांगायला लागते. त्याच्या पुढं ऐक आणि तू तर नीट ऐक. वय आप्पा, या मोबाईल मुळे लोकांचे संसार उघड्यावर पडलेत आणि तरी बी तुम्हाला समजणार रे. अरे तुमची लग्नाची वय उलटून गेली, म्हातार दिसायला ऐसा, केस पांढरी झाली, काय तर नोकरी धंदा कामाचं बघा. अहो आप्पा, गावच्या चावडीवर मिटिंग आहे हे आमासनी समजलं आणि तिकडच याय निघाली बर का. असं काय? आता त्याने काय सांगितलं मला? चला की बरं चला चला रे जाऊया. होय खरं पण मी काय म्हणतोय, तिथं जाऊन पण या आप्पाच ऐकायचं असलं तर त्याच्यापेक्षा इथंच बोला की म्हणावं. अरे गोंद्या, तू गपकी बाबा. आता गावची चावडी काय उगाच असते होय, आणि आपण एवढी बोलायची हौस असते तर एकाच्या कानात येऊन बोलणं नसतं का आप्पा? तू गप बस आणि चला रे सगळी. चला चला चला. आता कवा की येत्यात कोणा तव घालून त्याच्या माग काय यायची बर 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 जाऊ थांबा. बर सगळं गाव कारभारी जमा झालं का? झोपलेला गाव जागे झालं का? अहो सरपंच, गाव गोळा झाला असलं तरी अजून आप्पा आणि त्यांची माणसं कुठं दिसणं झाल्यात. अरे मग नसतं ना का आप्पा? मी नाही होईत. अरे गावचा प्रथम नागरिक आहे मी. बोला आता करूया सुरुवात. अशी कशी सुरुवात करून चालेल हो सरपंच? आप्पा आल्या बिगार मीटिंग सुरू कशी करायची? आप्पा येस्तोवर वाट बघायलाच पाहिजे. काय काय चाललं रे? आला आला आप्पा आलं. आप्पाचा विषय हाडे, आप्पाकडे क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. आकाश बस बस गेला मी चपल्याचा नाच, आपल्याच्या सोबत आपल्या सुखाचा नाच. मला कळून जातो तुमच्या त्या गप्पाचा वास, मग लांबच राहावा मला येत नाही दिवस. बस बस गेला मी चपल्याचा नाच, आपल्याच्या सोबत आपल्या सुखाचा नाच. मला कळून जातो तुमच्या त्या गप्पाचा वास, मग लांबच राहावा मला येत नाही दिवस. बस बर आता तुमचा आप्पा पण आल्यात, तेव्हा करूया का सुरुवात? अहो सरपंच, आता तुम्ही ग बसा, आप्पासनी बोलून द्या. हो आप्पा, आलायचा उशिरानं, खरं बोला की तुम्ही आता. अरे बाबा बोलतो. हे बघा, भावा भावाचं भांडण असतं, लेकरा बाळाचं दुनवान असतं,
तरी बी मी बोललो असतो, पण आता माझं काय म्हणणं आहे, ग्रामसेवकासनी बोलू द्या. हो पाटील साहेब, तोंडाकडे काय बघतायचा, बोला की धडा 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 बोला. बोलतो आता मागचं काय काढाय नाही, पुढचं बघूया. आता मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून झालेलं आहे, तर या सभेनं पुढील विषयास मंजुरी द्यावी. तर आजच्या सभेचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब, तसेच या सभेसाठी खास उपस्थित राहिलेले या गावचे तलाठी बोराडे उर्फ अण्णासाहेब, तसेच आप्पा आणि समधी गावकरी, या सगळ्यांचं मी पहिल्यांदा इथं स्वागत करत आहे. असू दे. तर आपल्या गावातील सगळ्या महिला भगिनी आणि मुली या सगळ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी झालेल्या आहे. अण्णासाहेब, तुमचं झालं का बोलून? हो सरपंच, तुमचं काय राहिलंय का? नाही म्हणजे सगळ्यांचं झालं असलं तर मग मी बोलतो. बोल बाबा बोल. बोला. अण्णासाहेब, तुम्ही जे समज सांगितलं ते आम्हाला समजलं. महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली ते बी देण्यात आलं. आता लाडकी बहीण झाले, दाजीचं काय का त्यांना ढोरांनी खुट्ट मारतच बसायचं. टॅक्स भरतोय आम्ही, आम्हाला द्या नको. दाजीनं काय करायचं का टावेल टोपीवर घराकडे जायचं म्हणा लाडकी बहीण चालणार नाही आता. हे तुम्ही काय चला अंकुशाल लय आवाज चढून बोलू नकस. तुझं कुटुंब सोडता बाकी सगळ्यांना योजनेचा लाभ मिळालाय. हे तुला बी माहिती आहे की चांगलं, काय पण बडबडतोय मतदानाच्या. सरपंच सांगून ठेवतो, लई बोलायचं काम नाही आणि पर्सनल जायचं काम अरे, नाही. तू लई बोलू नका. तू काय सांगतोस मला? सरपंचाच्या अंगावर आवाज चढवत आहे. सरपंचाला म्हणून का दाजीनं नुसतं काय बिड्या फोकत फिरवलं का? अंकुशा तुला सांगतो काय भांडणं काढ नको, चावडी आई. चावड्या म्हणून तुम्ही सरपंचाला म्हणून काय पण बोलताय सरपंच असून आणि बोलायला म्हणलं तर तुम्ही घरला कशाला बसू इथं? थांबवून म्हणलं इथे होय चला लाडकी बहीण योजना करतात आणि आम्हाला मिळतात होय. दाजीचं काही नाही, हे चला रे. घरात आल्या असं काय आदापट करताय हो? एवढं इंजिन तापायला झालं तर काय म्हणते मी? होय माझं इंजिन तापलंच म्हणून तुझ्या बापानं यो डबा माझ्या गळ्यात बांधला. माझं सगळं बोंबाडलं. बाई मला डब्बा म्हणताय र, मला डब्बा म्हणताय काय हो? मग तुला डबा म्हणाय तर कुणाला म्हणणार? अरे या राज्यात कुठचा डब्बा तुला मिळणार उत्तर? म्हणून माझ्या आप्पानं यो सोन्याचा डबा तुझ्या गळ्यात बांधणार तुला किंमत नाही. तर सोन्याचा डबा म्हणते नाही तर काय हो? तुझ्या इंजिनाला डब्बा बी नव्हता आणि खोक बी नव्हतं की मी होते म्हणून सगळं संसार उत्तय की रा तुझा डब्बा म्हणतोय मला. डबा चबा गप. त्या कर्नाटकी डब्यामुळं आता मला गावातनं डबा घेऊन मागायची वेळ आली. तुम्ही काय म्हणून बोलताय आणि काय धरून बोलताय सगळं समजतंय की हो मला. सगळं समजून चुकताय मी. बाहेरचा राग घरात येऊन काढताय की हो? तेवढं कडा करतस की काय तू? अगं तुझ्या बापानं तिथनं तुझं नाव कमी केलं असतं तर आज भर चावडीवर अंकुशाचं नाव बदनाम झालं नसतं. अय्यो काय बोलताय हो तुम्ही? तुमचं नाव मी बदनाम केलं म्हणताय की हो? बाई तुमचं नाव मी बदनाम केलं म्हणताय की हो? असं काय बोलून सोडतोय हो तुम्ही? अगं बया रुक्मिणी, तिकडे सगळ्या बायका घेतात लाडकी बहीण योजनेचा लाभ आणि तू नुसतं माझं नरड दाब. अगं रुक्मिणी, तुझ्या बरोबर लगीन करून पुरता बुडालो ग मी. अय्यो आता बुडाला मी म्हणताय की हो? लगीन करताना वाजवत आला होता की हो? बँड म्हणतो मी. यो कर्नाटकी बाउंड्रीत घुसवला असा की हो थेट महाराष्ट्राचा भाग. आणि आता बोलून सोडतोय की हो मला कसं बी की हो थेट महाराष्ट्राचा भाग. आणि आता टाकून बोलतोय हो कुठला म्हणतोय की हो मला. आता बॅग उचल आणि तसंच हुंदक दीत सरळ बाउंड्री वलन. तिच्या मायला मोठ्या तोंडानं कर्नाटक बाउंड्रीचा प्रश्न सोडवायला गेलो आणि आयुष्य बर्बाद करून आलो.
ह्यो कर्नाटकी बॉम्ब केल्यामुळं इथं महाराष्ट्रातल्या योजनापासून पोरका झालोय. चल चल निघायचं बघ आता. हुंदकं द्यायचं नाही, हुंदकं द्यायचं ते बाउंड्रीच्या तिकडे जाऊ. उठ रुक्मिणी, घे बॅग आणि पळायचं बघ. लग्न करताय आणि नंतर जा म्हणताय, मग? फिरायला म्हणताय. मग काय? लाभ मिळत नाही म्हणजे माझ्या कशाला पास तू किती म्हणतोय? होते? थांब तू, तुलाच पुढे येतो आता, थांब. बघायला येईल, जा इथनं पहिलं तू. हॅलो हॅलो, अख्खी जाग्या आहे का कुठं गेली आहे कुणा तो भारा हॅलो हॅलो हॅलो, अक्के काय रे? अक्के, मला तुझी लय आठवण यायला. अगं बाया, तू कुठं आहेस अक्के? कुठं आहे म्हणजे घरातच आहे की. मग घरातच कशाला थांबतीस? इकडे या अक्के. 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपयाचा लाभ होणार आहे. मी लाभार्थी लाडकी बन अक्के. मी लय अडचणीत आलोय अक्के. घराकडे ये, आमच्याकडे इकडे ये. अगं बाया बाया बाया, असं म्हणतोय असं होय? हा, येतो येतो, थांब. हा, येच अक्के. रुक्मिणी बघ आता, माझ्या अक्का यायला लागली. हा, माझ्या अक्कीलाच माझी काळजी आहे बघ. आता येईलच एवढ्यात. येतेच का नाही बघ. बघच तू, गंमतच बघ. अंकुशा, अरे या अंकुशा. असल्या महागाईत माझी अक्का 100 वर्ष जगणार. नाव काढलं काय, फोन केला काय आणि अक्का आली काय? अक्के, काय तू आलीस? हवंय? अरे वा 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 वा, तुझ्या मेहनतीचं फळ बी घेऊन आली आहेस का काय? उलिवल्या पाहिजे का नको? हो, एकटं कसं येऊन चाललंय ना? होय. चांगला आहे बघ. या ये ये आत ये की. हा, अरे अंकुशा, अरे बाबा कसा आहेस? अगं काय अक्के, काय विचारतीस? कसा हाय? अगं या रुक्मिणीमुळं माझं पार वाटूळ वाटूळ वागूळ झालं बघ. नुसतं टांगून पडायची वेळ आली. अरे बाबा, संसार म्हणलं की भांड्याला भांड लागायचं. जोरात लागते ग भांड्याला भांड. चेपा आलाय आता. अरे लागू दे रे, लागू दे, जरा समजून घे. बरं, मी काय म्हणते, अरे माझ्या ते पंचायतीत का नाही माझ्या जन्माचा दाखला काढायचा होता. अरे पर माझा जन्म कवा झाला, कुठलं साल आलं, मला काहीच माहित नाही रे. हा, त्याच्या आता तू कवा जन्माला आलीस ते साल माहिती नाही नाही. आणि जन्माचा दाखला. मला तरी वाटतंय तू 67ला भूकंप झाला त्यावेळी, नाहीतर 72चा दुष्काळ पडला का रे मोठा. सगळी मराठवाड्याकडनं इकडे लाट आली, त्यात तुझा भौतिक जन्म झाला. असं कधी झालाय तुझा जन्म? अरे वारे वारे वारे, शान्या डोसकेच्या. अरे शिमिगेत नाही का झालो मी? आज फाल्गुन मधला जन्म आहे होय तुझा. बाबा, तो तुला जन्माचा दाखला काहीतरी करून देता येईल, ग्रामसेवकाला सांगता येईल, पण तू कशाला पाहिजे तुला? अरे बाबा अंकुशा, अरे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना. अरे पण त्यासाठीच मला इथं यायला लागलं ना. वा वा वा, माझी अक्का ग तू लाडाची. आता माझी बन आहेस ते राहिलं बाजूला, आणि मी लाडकी बन ते दाखल्यासाठी आलीस होय. आता कळलं अक्के, तू दाखला काढा नाही, माझी आबरू काढा आलीस म्हण की सरळ. म्हणजे रे, अक्के, तुला आठवत कशी नाही अक्के? बारका होतो तेव्हा मला तू घास भरवायचीस. बाहेर जाऊन आलो की माझ्या मागच्या कडेला पाणी वतायचीस. याच्या बरोबरीने तू मी जेवायला बसलो की माझ्या घासाला घास खाल्ला साके तू. आणि आता चांगली मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून भावाला बनीकडचं द्यायचं सोडून माझ्या जखम मीठ चोळा आलीस वय. अरे वसाड तोंडाच्या, तुला एवढं वरडे काय झालंय? ही बायको गावली अशी आणि अक्की अशी, मी जन्माला येऊन चूक केली रे देवा. अरे मामा, तू नुसतं नावाला माझा मामा, पण तुला पूर्ण बाळ. तू जन्माला काय अशी धन लावलंस रे? ए आहे, चल ग, मामा काय कामाला यायचं नाही. ए भुऱ्या, अरे घाबतो लेका हायस केवढा आणि बोलतोयस केवढा, आणि मी तुझ्या उपयोगाचा का नाही हे कळलं मला पोरगी नाही म्हणून म्हणतेस रे भुऱ्या. अरे लय उशिरा कळलं तुला मामा. ए आहे, चल ग. अरे अंकुशा, अरे राहू दे आब्र्याचं. अरे इथं माझं काम करायला पाहिजे. अगं अक्की, किती घाई करशील? आल्यासारखी जरा भावाकडे बी राहा
अगं माहिती आहे आता तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहेस आणि मी त्यांचा लाडका मेहुणा आहे ते जाऊ दे. या भावाकडे पण एक रात्र काढ. अगं तुझ्यासाठी आज कालवणाचं आणतो की मटन बरोबर. हे मामा नगर बाबा तुझं मटण. अरे मटणाच्या नावाखाली तुझी बायको वांगण बटाट्याच्या फोडी खायला घालतीये. मला लय वाईट आली जेव्हा तिचा. नाही तर काय. अरे ह्या अंकुशाची नुसती तोंडाचीच हवा आहे बघ. आपण ह्याचं काम म्हणजे काय एक धड भारावर चिंध्या. अगं आके आता काय तू बोलू नकोस. अगं तुला आणि तुझ्या या 1.5 फुटी पोराला बोलायला काय गेलं की मायला नुसतं अंगावरच येतायचा. काय 1.5 फुट म्हणतोस रे. मग काय तर त्याच्या पुढे आहे का ते. अंकुशा या अंकुशा या डुकरे पाटील या. आज इकडे काय काम काढले सा. अरे तसं काय झालं माहित आहे. रुक्मिणी माझा फोन उचलना झाला रे. काय धरणं लावून 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 दमलो. मग म्हणलं करला जाऊन यावं. वा 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 वा. अरे बाबा अंकुशा मला लागणार हाय रे ती. डुकरे माझ्या मनात तसं काय नाही. मला तुझ्या बायका पाहिजे. कशासाठी विचार. कशासाठी विचार कशासाठी. भांगला पाहिजेत भांगला रानामध्ये. अरे पण गावात कसं झालं माहिती ज्याच्या त्याच्या दारात जावं तर बायका म्हणतात डुकरे पाटील. डुकरे पाटील आम्ही काय आता तुमच्यात भांगलाला यायच्या नाही. आम्हाला आता 3-3 हजार रुपये मिळतात. आणि आता काय लाडक्या बहिणीसनी महिन्याला 1.5 हजार रुपये मिळणार आहेत. तेव्हा आम्हाला काय तुमच्या कामाची गरज नाही. आम्ही काय तुमच्याकडे येत नाही म्हणतात. कुलिवणारच की ते 1.5 हजार रुपये मिळतात आणि रेशनवर आणि तांदूळ गहू आणि काय काहीतरी मिळतेच की आनंदाचा शिगा. आता सांगितलंय ना गरज नाही म्हणून मग हे तर कशाला आलायच बाबा. नाही पण मला गरज आहे रे बाबा. मला समजलं की माझ्या बायकोला नाही म्हणजे तुझ्या बायकोला म्हणजे आपल्या रुक्मिणीला म्हणजे आता याला कोणत्या भाषेत सांगावं कळण झाली. हे बघ अंकुशा आपल्या रुक्मिणीला म्हणजे ह्या आपल्या आदरार्थी आदरार्थी तर काय योजनेचा लाभ वगैरे काय मिळाला नसेल. नाही हे सगळं काय ना आलं म्हणून म्हटलं डायरेक्ट जावं हिला उचलावं म्हणजे रानात घेऊन जावं भांगलायला. कुठं रुक्मिणी अयो पाटील तुम्ही. किती वेळ झालं उडकायचं तुला. कुठे होतीस ग तू. ये जरा चल 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 चल. डुकरे मी इथं जागा आहे. लावून दाडकं उपसून टाकून तुला इंगा. नको आज राहून दे. उद्या ये उसात भांगलायला ये. अयो पाटील मी आता तुमच्यात येत नसते बघा. आता ते का ग रुक्मिणी काय कमी आहे माझ्या शेतामध्ये. मी नेहमी तुला नेत होतो मांडवायला आणि आजच तू नको का म्हणतेस. पाया पडतो. अगं या गावात मला एक बाई घालना. या भांगलायला माझे काय सगळ्या अवघड अडचण झालेली आहे. या योजनेमुळे मी तटलेलो आहे. एक बाई आता कामावर येईना झाल्या. एक तरी पाटील डुकरे तुमचं तुम्ही जावा आणि सरीला सरी धरा आणि बसा भांगलं. पाटील आता मी बी येत नसतं बघा. अहो आत्ता नसलं तरी होऊनच दाखवतो बघा. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणतो मी. त्यांची बहीण हो की माझी काय अडचण आहे. मला पण तुमची आता गरज नसतंय बघा. अगं म्हण नको का असं. अहो तुमच्या कामाची मला आता गरज नसतंय बघा. समजाचे आता शोभलीस बघ माझी राणी. तू माझी लाडाची रुक्मिणी. तुम्ही बी कुणा समोर बी काय पण बोलून सोडतोय बघा. चला सोडता म्हणतेस काय. कशाला सोडता म्हणतेस. आत्ता तर कुठं फिरलं रुक्मिणी. अरे अंकुशा अरे मोठी बहीण बाजूला हाय ह्याच तर काय भान ठेवते. आणि तुम्ही डुकरी नको अक्का पाटील म्हणा पाटील. तेच ते डुकरे पाटील. तुम्हाला समजत नाही रुक्मिणी येणार नाही म्हणून. मग आता चला तुम्ही चला की मग. नाही मग जा. ओके
बर तू घरात आहेस ना? मी येतो कालवनाचं घेऊन. बरं बरं लवकर ये. आलोच. बुड्या कुठं आहे? गेले वाटते खेळायला. हौसक्का काय ग आलं का योजनेचं पैसे? होय आल्यात की. साडी घेतलीस का नाही? परवा दाखवत होतीस ती. अगं घेतली ना, पण काय ग हे कानातली योजनेचं वाटतं. तर सगळं योजनेच असते व्हय? आधीपासून आहे माझं. काय सांगतेस काय? मग आला 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 मला मेसेज आला, भावाचा मेसेज आला आला आला. हे किती किती आले? 2 हप्ते 3000. अगं बाई बाई बाई. अगं बाई अगं होय की होय. तुला काही एकटीलाच पैसे आल्यात वय? समजाच नाही आल्यात. आणि आज नसलं म्हणून काय झालं? उद्या बी येतील. आणि आम्ही जर जरा जोर धरला का नाही ते मला साधी येतील. एवढं नाचायचं काही कारण नाही. शांत हो. नाचलं का ग बस. गुडघ्याच्या वाट्या आहेत का जाग्यावर घुमायला लागल्या तर काय? ये थांबा थांबा थांबा. अगं जरा थांबा की. हॅलो हॅलो. हे नेटवर्क बी. हा दादा मी तुमच्या शॉपवर परवाच्या फोटोला लाईक केलं ना. तो मोबाईल मला पाहिजे. होय होय. कुठलं? अहो कुठला काय विचारता? माय फोन. हा त्योच त्यो. हा पण मला हप्त्यावर पाहिजे बरं का. नाही म्हणजे आमच्या भावानं आमच्या खात्यावर टाकलं की लगेच तुमचा हप्ता भरती. करून टाका बुक. बरं ठेवा. काय ग अंजली मोबाईल बुक केलास? चांगलाय वया मी तर ठरवलंय मोठं चांगलं बेंबी पर्यंतच घंटन करायचं म्हणून. मोठे आलाय सा घंटन मोबाईल करायला. अगं तुम्हाला माहित असू दे म्हणून सांगते. पण 8 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला व्हायचा. आत्ता म्हणजे काय? अगं मी तर म्हणतीया महिन्याला खात्यावर पैसा आलं की बायकांची कुठंतरी ट्रिप काढूया. समद करू. नाही म्हणजे आता आपल्याला कुणाकडे हात पसरायला लागणार नाही ना. आपल्या पैशावर आपली आपण आईश करायची बघा. जाऊया की कुठेतरी फिरायला. अगं ए सौदामिनी, अगं तू अशी शांत का बसलीस ग? नाही म्हणजे तुझं काय आम्हाला काढून घ्यायचं नाही ते योजनेतले पैसे? अगं हौसे कशाचं काय? महिन्याला जे काही थोडं बहुत मिळणार आहेत त्यातच मी खुश आहे बघ. उगीच आपल्या बुडत्याला काडीचा आधार. आलेले पैसे पोराबाळाच्या शिक्षणाला, बाजार काढीला, दूध दुभत्याला सपणार आहेत. या पैशामुळे जरा तर हातभार लागल. कुठली चैन, कुठला मोबाईल आणि कुठलं घंटन. घ्या ऐकायचं काय म्हणते बघा. इथं बारक्या गोष्टीला नवऱ्याकडे हात पसरायला लागायचा आणि आत्ता कुठं पैसा हातात खेळता राहणार आहे तर बाई म्हणत्या घरात हातभार. हिचं सोडा आणि आम्ही कुठं जायचं ते नियोजन करूया. मस्त एन्जॉय करूया बघ. काय ग करूया का नाही? जाऊया कुठेतरी फिराय नक्की जाऊया. पण माझं ठरलंय घंटन करायचं म्हणजे करायचं. माझ्या यांचा वरपर्यंत हात आहे.
त्यामुळं वर्षाचा हप्ता आधीच जमा करून मी पहिलं गंटन करून घेणार आहे. अरे गाड्या तुमच्या गोंद्या आत्ता कामाला लागायचं म्हणलंय. अरे काय सांगतो काय गोंदिया? अरे पण कुठं लागलास कामाला आणि किती पगार आहे तुला? अरे बाबा गेच पगार आहे मला गेच. अरे पण काय काम करायचं आहे? काही नाही करायचं. फक्त बायकोचं डोकं दाबून द्यायचं आणि बायकोचं पाय चेपून द्यायचं. बहिणीचा बाजार आणून द्यायचा मग झालं. यांच्या योजनांचं पैसा आलं की मग आपली आपोआप सोय होती असं म्हणलं काय. अगाप तो गोंदिया. या महाराष्ट्र शासनानं सगळं बहिणीसाठी केलं पण दाजीला काहीच नाही दिलं. बहिणीसाठी लाडकी बहीण आणली, एसटीचं अर्ध तिकीट आणलं, 60 वर्षाच्या महिलांना वयोश्री योजना दिली, मुलींना मोफत शिक्षण आणलं. पण या दाजीचं काय? त्यावेळी एखादी बातमी तर द्या मला. अरे दाजी खायला कारण गोळ्या बाहेर झालाय. गप्पा गप्पा गप्पा. अरे अंकुश आलाय. अरे कोणत्या कशाला गळा फाडायला लागलायस? पाक तिकडा आवाज यायला लागलाय तुझा. अरे बाबा या करत वस्तुस्थिती म्हण. या शासनाने केलेली वस्तुस्थिती सांगायला लागलोय. सगळं बहिणींसाठीच आणलंय. ही ती योजना त्याच्या यायला बहिणींसाठी. अरे बहिणीसाठीच नुसतं करताय. दाजीने काय गोडा मारले रे तुमचं? अरे बाबा गोंध्यात का बरं तापला शेवडा? मग जी तुझी अवस्था आहे तशीच माझी अवस्था आहे. अरे लाडकी बहीण योजना भेटणार म्हटल्यावर बायको उड्या मारायला लागली आणि अख्खी उडावडून बसली. अरे मामा मी तर म्हणतोय आमच्यासाठी पण एखादी योजना आणली पाहिजे. अरे वा 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 हे बारक्या पोराला कळते ते सरकारला कळत नाही. अरे असू दे की बारक पोर सांगा लागलंय मनातलं. काय म्हणायचं आहे बुऱ्या तुला? अरे मामा सगळ्यांची बिडी गाडी चपटी सगळं आम्ही आणून द्यायचं आणि परत 1.5 लंब्या पैशासाठी हात पसरायचा. आमासनी काय किंमत आहे की नाही? खरं तर शासनाने या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. लाडका लेकरू योजना आणली पाहिजे. होय रे माझ्या सोन्या. अरे ऐका गाड्या हो, खरं आहे तुमचं. अरे या मायबाप सरकारनं महिलांच्या स्वाभिमानासाठी लाडकी बहीण योजना आणली. एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात केला आणि गोरगरीब जनतेसाठी कितीतरी योजना अंमलात आणल्या. भले सरकारी तिजोरीवर ताण आला असेल पण समाजाच्या हिताचं भान ठेवून सगळं केलंय. या सगळ्याचा आम्हाला आनंद आहे हो आणि याचं स्वागत पण आहे. पण या मायबाप सरकारला हात जोडून एक विनंती आहे. गोरगरीब पोरांना मोफत शिक्षण द्यावं. अहो सगळ्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा मोफत द्याव्यात आणि रिकाम्या हाताला काम मिळावं. पोरं आणि पोरी बेकार फिरू नयेत. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावा. योजनांच्या बरोबर त्यांना काम देणं हे पण गरजेचं नाही का मायबाप सरकार? या एवढ्याच आमच्या माफक अपेक्षा आहेत. आणि हो महागाईला तर आळा बसलाच पाहिजे. त्याच्या बरोबरीनं शेतकऱ्यांच्यासाठी त्यांची जी पिकं आहेत त्याला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यासनी तरी कशाला कोणाकडे हात पसरावा लागत? अहो ह्या जशा उपाययोजना करताय तशी ती पण उपाययोजना कशी राबवता येईल, अंमलात आणता येईल ह्याचा अगदी मनापासून विचार मायबाप सरकारनं करावा. अहो आज सगळीकडे बघितल्यावर कळतंय आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात काही दुर्दैवी घटना घडतायत. अगदी ऐकल तिकडं महिलांच्यावर अत्याचार होताना आपल्या कानावर येतंय. त्याच्याविषयी आपण निषेध करतोय हो, पण ह्याच्यावर आळा बसला पाहिजे. योजनांमधनं महिलांचा आदर केला जातोय तसं त्यांचं संरक्षण पण केलं गेलं पाहिजे. आणि हे एवढं मायबाप सरकारनं मनावर घेऊन करावं. कुठंतरी कायद्याचा वचक असावा. तर ही जी मतद्रष्ट फिरत्यात वासनांत फिरत्यात त्यांच्यावर कुठंतरी आळा बसल. करतंय एक जण आणि सगळ्या समाजाला त्याचा कलंक लागतोय, बट्टा लागतोय आणि हे चांगलं नाही. आणि म्हणून सरकारनं ह्या योजना राबवल्या पाहिजेत.
आणि त्याच्या बरोबरीनं मायबाप हो तुम्ही प्रेक्षक मंडळी, आपली पण जबाबदारी आहे, आपल्या पण आया बहिणी आहेत. अहो आजूबाजूला संशयास्पद काय घडताना दिसलं तर डोळं झाक करू नका. तिकडं तुम्ही पण शिवबाचा मावळा व्हा आणि त्या भगिनीचं रक्षण करा. होय, ते आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणा गणपती बाप्पा